हे गाईज, मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. तर आता इथं रूमनं ठोकात चालू आहे. आवताचं केलेलं आहे फारट तयार. आणि बाईला हे नाना काय बी म्हणायला लागले. त्यांना वाटतं मी आधी काम करावं मग ब्लॉग बनाव, पण मी आधी ब्लॉगच बनवणार. ठीक आहे. किंवा ही एक वावर आणि खालचं एक वावर पेरायचं आहे. कडा बी किंवा इथं आणून ठेवलेलं आहे. आणि बाई दोन वर मोरमाटच दिसतं तिथं पेडाचा हुलगा. ठीक आहे. चला बा, आता नक्षत्र उद्या लागणार आहे बा. नाना काय सांगते? 12 वाजता लागणार आहे नक्षत्र बदल असतो. दादा जरी काढला तरी मी नाही काढायचो. बा उद्या लागणार नक्षत्र दुसरं वेगळं. आज संध्याकाळी 12 वाजता लागणार आहे नक्षत्र. आलेली पाबर पेरायला. माग फराट तयारायची. आधी खालचा वावर पेरायची. कडा ज्वारी. अभी मजा आएगा ना भिडो. त्या बघितलं तुम्ही. चला तर बा, आता भरायची वटी. याच्यात आहे ज्वारी. चलो भरलेली वटी. आता सुरुवात केली पेरायला करायची. कस काय बी आहे बारीक वेगळी ज्वारी कोणची? चलो शुरू हो जाओ पेरने के लिए. लागलं पेरायला तर. जल्दी फोकस करो. ये क्या कर लिया आप दोनों ने? अरे क्या क्या करूं मैं इसका? आता ठीक झालं. त्यांनी मागे येऊन सगळं मागं चालले होते पार. हेच फराटायला बैल. सरजय वय 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 वय. आता लागलेलं आहे बा फराटायला माग. आता काय म्हणणार होते म्हणा तुम्ही? रासने का फराटे? पुढं पेरायला आणि माग रासने. फराट मिसी सर कडाळ. आणि इकडं बघा वळून जरशी पावसाचं वातावरण झालेलं आहे. आता होईन का एवढं पेरून सगळं आपलं दोन्ही वावर. पावसाचं वातावरण झालेलं आहे इकडं बघा. संगत चालू आहे पेरायचं आणि फराटायचं बघा. संघाची दोन्ही काम बा. जमतंय की नाही पेरायला बघा तुम्ही. मी पेरतोय आता गुण पेरायची. पावसाची सगळी संगत घाई आलेली आहे, पण तरी बी पेरायचं चाललेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि माय मागं रस्त्या बी चालू आहे. नळी पॅक झाली की बघा काय झालंय. अरे बापरे. 3 माळा चालू तर एक नळी पॅक झाली ज्वारीने. अच्छा जी, ऐसा है क्या? गच्च वाजत है भी. ये क्या हो गया, कैसे हो गया? बात कुछ समझ न आई. काढा बी लवकर. मग कुणा फसलं येऊन? गुतली असेल ते वरून का त्या लांबण्यात गुतले बाकी ते बँडेड नसेल जागेवर. ईद आज भरलेली करा. आता दोन्ही चुंबळ्या काढून घेण्यात आल्या आहेत. आता बघा क्या दोन्ही चुंबळी. मी पेरायला गेलो, नळी भरली. काय हे बघा, काय झाडी, काय डोंगर. हॉटेल नाही म्हणून काय बैल. सगळं पेरायचं ओके मध्ये चालू आहे. कसा वाटतं समजा? हा, माझ्या मागे तुम्हाला दिसतंय पाबर आणि फराट. कुणी ज्वारी पेरली आणि कुणी नाही. तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये कशी उगली होती. मी तर आता 2 तास पेरले आणि नळीच पॅक झाली. काय म्हणावं आता. दाखतो तुम्हाला डबल उगाच टायमाला कशी उगली वांदा झाल्यात सगळ्या. असंच बघता आणि तुम्ही इथं व्हिडिओ बघितलाय म्हणून आपलं पेरायचं झालंय. राहिलंय आता येईन फक्त वरच्या वावरात पेरायला. तर जल्दी बघा. आता इथं आबरा गिली शू
ती धाव तर तुम्हाला दिसणार नाही तर कमान इथं चावतायत खाली अजून. आता झालेला आवडीत पेरायचा. सॉरी फुलगा पेरायचा आहे बघा आता. तिथवर बिपुरण तिथवर मलाच नाही माहिती कुठवर बिपुरण. पेरायला सुरू नाही झालं की लगेच फराट मागं आले. चला तर बघा एवढा पेरला आहे हुलगा दिसत आहे आणि इथून पेरायचा आहे जेवारी काढा परत. चला आता सुरुवात झालेली वरच्या वावरात काढा पेरायची. आत्ताच हुलग्याचं पेरणी झाली आली. आता मी फराटा उचलला आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. बा फक्त 1 तास राहिले आता हुलग्याचं. मग तिकडं फराडायला जायचं. तुम्हाला भूक लागली पण भाकर मी खाऊन आलेलो आहे. ये भगवान क्या जुलुम है, सारा काम करूं मैं खाए. बघा असं चाललं आहे आपलं फराट. पुढं चालली आहे पेरणी. कसं वाटत आहे तुम्हाला बघून? हा पेरती झाली ना आता. कोर म्हणतो पेरती हो, बाबा शेव म्हणतो पेरती हो. इकडे झाडात कुठतरी बसलेलं. मी फराटावर आलो, पाऊस सुरू झाला. मग पेरायला गेलो, नळी जाम झाली. नेमकं होतंय काय? आंघोळीच केली नाही अजून. कोण मी केली ना. मग काय झालंय दांडीतूनच निष्ठून आले. जो मोर गेलं निघून दांडी आली निष्ठून याठानी दही. अरे बापरे. मग आता पाय डावी का कोणी गेलं जो निघून दांडीतून पुढं. मी पेरायला आलो आणि जो गेलं निघून दांडीतून. आज काय 3 निघून गेले त्या मागे. खराब किस्मत. काय झालं होतं माझ्यासोबत आता झालं सगळं. पेरून काढा फराटायचं राहिलं एवढं ते आता 5 मिनिटात होईल. चला तर अशीच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. कुठ्यामध्ये सगळे 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉग बघितल्यावर. बाय.